हॅलो नमस्कार, मी आशा. माझ्या मराठी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत का स्त्रियांनी आपल्या किचनमध्ये कोणत्या 5 वस्तू ठेवायच्या जेणेकरून की माता अन्नपूर्णा आपल्यावरती सदैव प्रसन्न राहील आणि आपल्या घर धनधान्याने भरलेलं राहील. तर आपण बघू का त्या कोणत्या 5 गोष्टी कोणत्या 5 वस्तू आहे ज्या आपण किचनमध्ये नेहमी ठेवाव्यात. ती वस्तू लगेच घेऊन यायची. तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे पीठ. ते पीठ कोणत्याही प्रकारचं असो, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, अगदी बट्टीचं पीठ, म्हणजे पीठ कोणतंही असो, एक तरी पीठ घरामध्ये शिल्लक राहायला पाहिजे. जास्त नाही तर 1 वाटीभर पीठ आपल्या घरात राहील. त्याआधी आपण दळून आणायचं. पूर्ण पीठ संपून जाईल आणि मग डबा घासून वगैरे आपण धुवून टाकू त्याला आणि तो सुकवायला ठेवू. आणि तरी पण आपल्या घरात पिठाचा पत्ता नाही आहे, तर ही चुकीची गोष्ट आहे. याच्यामुळे माता अन्नपूर्णा नाराज होईल आणि त्याचे परिणाम आपल्याला हळूहळू दिसू लागतील. त्यासाठी माता अन्नपूर्णा प्रसन्न राहायला पाहिजे आणि आपल्या घरामध्ये धनधान्य सतत भरलेलं राहायला पाहिजे. त्यासाठी आपण कधीही घरातलं पीठ संपू द्यायचं नाही. पीठ संपायच्या आधीच दळून आणायचं. ही झाली पहिली गोष्ट. तर आता आहे दुसरी गोष्ट, घरातील हळद. हळद कधीही संपू द्यायची नाही. हळदीचा प्रयोग म्हणजे हळदीचा उपयोग जो आहे तो प्रत्येक शुभ अशुभ प्रत्येक कार्यात आपण करतो. मग ते कोणतंही कार्य असो, जर का आपल्याला देवपूजा वगैरे करायची त्यात आपण हळदीचा प्रयोग करतो. त्याच्यानंतर लग्न समारंभ वगैरे आहे तर सर्वात आधी नवरदेव नवरी जी असते तिला हळदच लावल्या जाते. त्याच्यानंतरच पुढचा जो कार्यक्रम आहे लग्नाचा विधी वगैरे तो पूर्ण होतो. अगदी आपल्याला कुठं जखम वगैरे झाली किंवा काही लागलं अचानक आपल्याला आणि रक्त नाही थांबत आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण हळदीचाच प्रयोग करतो. तर हळद ही आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हिचं खूप महत्त्वाचं स्थान आहे आपल्या जीवनामध्ये. किचनमध्ये नाहीच तर म्हणजे पूर्ण आयुष्यात हळद ही खूप महत्त्वाची मानली जाते. आणि हळद ही माता लक्ष्मीला खूप आवडते, अन्नपूर्णेला खूप आवडते. कारण पिवळी वस्तू लक्ष्मी मातेला, अन्नपूर्णा मातेला खूप प्रिय आहे. त्यासाठी हळद कधीही घरातली संपू द्यायची नाही आणि हळद कोणाला उसनीही द्यायची नाही. म्हणजे समोरच्या व्यक्तीला जरी राग आला तरी चालेल, पण हळद उसनी देण्यास मनाई करायची आणि कोणाकडून आपण हळद आणायचीही नाही. आतापर्यंत एक दुसऱ्याला देवाणघेवाण केली असेल तर ते ठीक आहे, पण आता तुम्हाला जर काही गोष्ट माहिती होते तर तुम्ही आत्तापासून हळद द्यायला आणि दुसरीकडून घ्यायला सुद्धा मनाई करू शकता किंवा डायरेक्ट नाही सांगू शकता. जर तुम्ही कोणाकडून विकत घेत आहे, पैशांनी घेत आहे तर ती गोष्ट वेगळी आहे. पण आपण उसनी घेतो आहे किंवा थोडंसं माझ्याकडची संपली आहे म्हणून आपण बाजूवाल्याकडून घेतो आहे, तर तशी घ्यायची नाही आणि कोणाला द्यायचीही नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट का आपल्या किचनमध्ये तांदूळ कधीही संपू द्यायचा नाही. तांदूळामध्ये कसं आहे, धनोर वगैरे पडतात, थोडं किडं वगैरे पडते, त्यामुळे आपण तांदूळ जास्त साठवत नाही. पण आपल्याला जेवढा साठवायचा आहे तेवढा तो म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढा साठवायचा आहे तेवढा साठवा. पण कमीत कमी आपल्या घरामध्ये 1 अर्धा किलो किंवा पावशेर तांदूळ शिल्लक राहील. त्याच्या आधीच आपण तांदूळ घरामध्ये घेऊन यायचा. तांदूळ पूर्ण संपेपर्यंत डबा तसाच रिकामा राहू द्यायचा नाही. तांदूळामुळे म्हणजे की पांढऱ्या वस्तूमुळे शुक्र हा आपला मजबूत होतो आणि शुक्र हा आपल्या सुखाचा कारक आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होते. तर त्यासाठी तांदूळ कधीही संपू द्यायचा नाही. तांदूळ संपण्याच्या आधीच आपण तो ऑर्डर करून घ्यायचा किंवा मागवून घ्यायचा. तर हा आहे तिसरी एक महत्त्वाची वस्तू. आणि एक आता आहे चौथी महत्त्वाची आणि एकदम इम्पॉर्टंट वस्तू म्हणजे मीठ. मीठ घरातलं कधीही संपू द्यायचं नाही. आणि मीठ हे आपल्या किचनमध्ये काचेच्याच बरणीत ठेवायचं, प्लास्टिकच्या बरणीत किंवा स्टीलच्या बरणीत, किंवा काही बायांना सवय असते का मसाल्याच्या डब्यातसुद्धा ते एका वाटीत मीठ काढून ठेवतात. म्हणजे तिथं सर्व मिरची पावडर, धना पावडर, हळद, राई, जिरं, गरम मसाला आणि सोबत मीठ पण ठेवतात. म्हणजे त्यांना जर का भाजी करायची आहे तर सारखं मिठाच्या डब्याला हात लावायची गरज पडणार नाही. तर असं नका करू. जरी मसाल्याच्या डब्यामध्ये सर्व मसाले ठेवले तुम्ही तरी त्याच्यामध्ये मीठ नका ठेवू. कारण मीठ हे स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये अजिबात ठेवायचं नाही. मीठ हे काचेच्याच बरणीत ठेवायचं. तर मीठ संपण्याच्या आधी घरामध्ये मीठ शिल्लक आणून ठेवायचं.
मीठ कधीही कोणाकडूनही उसने घेऊ नये किंवा कोणालाही उसने देऊ नये. कारण जर का आपण मिठाची देवाणघेवाण केली तर आपल्या घरातली जी काही बरकत असते, लक्ष्मी असते, ती घराबाहेर निघून जाते. आणि माता अन्नपूर्णा पण खूप नाराज होते. कारण अन्नपूर्णाला जो काही आपण स्वयंपाक बनवतो, जे काही अन्न शिजवतो घरामध्ये, तर कितीही पाची पक्वान्न केले आणि जर त्याच्यात मीठच नाही टाकलं तर तो पदार्थ चविष्ट लागत नाही. त्यासाठी मिठाचं खूप महत्त्व आहे किचनमध्ये. तर ते जे मीठ आपण जे ठेवतो किचनमध्ये, ते मीठ काचेच्या बरणीतच ठेवायचे आणि मिठाची बरणी कधीही उघडी ठेवायची नाही, तिला झाकून ठेवायची. तर हे एक महत्त्वाचा पॉईंट होता. आणि त्याच्यानंतर आणि आता 5वी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण जो स्वयंपाक बनवतो तो स्वयंपाक करण्याच्या आधी, म्हणजे पोळ्या करण्याच्या आधी, अगदी छोटीशी पोळी किंवा अगदी एवढा कणकेचा गोळा तोडून तिला थोडंसं हातावरच छोटीशी पोळी बनवून तव्यावर थोडीशी शेकून घ्यायची आणि लगेच तवा उचलून ती पोळी गॅसवर लगेच ठेवून द्यायची. म्हणजे अग्निदेवतेला सर्वात आधी जेवण द्यायचं, त्याच्यानंतरच ते जेवण आपण करायचं आहे. आधीच्या बघा आपल्या आजी आई वगैरे ज्या होत्या, त्या जी काही पहिली भाकरी वगैरे बनवायच्या त्याच्यातला थोडासा तुकडा तोडायचा आणि लगेच चुलीमध्ये टाकायचा. पण आता चुली तर म्हणजे 70% 80% लोकांकडे चुली नाहीच आहे, गॅसच आहे. तर त्या गॅसवरती कसं टाकायचं हा एक खूप मोठा प्रश्न महिलांना पडतो. तर तुम्ही तवा सांडसने व्यवस्थित उचलून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम कमी करून एकदम हळूवारपणे गॅसवरती तो पोळीचा तुकडा छोटूसा जो बनवलेला असतो आपण तो तिथं ठेवायचा गॅसवरती. म्हणजे आपण जोपर्यंत पोळ्या बनवतो तोपर्यंत ते एकदम व्यवस्थित पोळी तिथं जळून जाते, म्हणजे अग्निदेवतेला ती प्राप्त होते. तर हा उपाय तुम्ही नक्की करत जा. कारण अग्निदेवता ही सर्व गोष्टींसाठी साक्षी असते. आपण देवपूजा करताना सुद्धा अग्नीला साक्षी ठेवतो. लग्नामध्ये सुद्धा आपण अग्नीला साक्षी मानूनच तो विधी पूर्ण करतो. म्हणजे 7 फेरे वगैरे जे घेतो ते अग्नीच्या साक्षीनेच आपलं ते लग्नाचा जो काही विधी असतो तो कंप्लीट होतो. तर त्यासाठी अग्निदेवताला पहिली पोळी ही द्यायचीच, म्हणजे कारण हा नियम एक खूप महत्त्वाचा आहे. मीही देते म्हणूनच मी तुम्हाला ही इम्पॉर्टंट माहिती सांगत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जे काही भाजी पोळी बनवतो तर त्यातला नाही जास्त तर एक छोटा तुकडा तरी आपल्या पोळ्यांच्या डब्यामध्ये नक्की ठेवायचा. मग तुम्ही पोळी बनवा, भाकरी बनवा किंवा खिचडी बनवा, डाळ भात बनवा, थोडंसं तरी शिल्लक ठेवायचं. अगदी चाटून पुसून सर्व घरातलं खाऊन टाकायचं नाही. जे काही आपण अन्न शिजवतो ते सर्वच खाऊन टाकायचं नाही, थोडं तरी राहू द्यायचं. कारण रात्री माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि ती आपल्या किचनमध्ये बघत असते. जर आपल्या घरामध्ये काहीही शिल्लक नाही आहे तर ती आपल्यावरती नाराज होते. तर त्यासाठी थोडंसं तरी पोळीचा एक अगदी अर्धाचा तुकडा तरी पोळ्यांच्या डब्यामध्ये शिल्लक राहू द्यायचा. आणि थोडीशी भाजी, एखाद वेळेस भाजी नाही राहिली तरी चालेल, पण पोळी नक्की ठेवायची. तर हे एक इम्पॉर्टंट माहिती होती. आणि किचनमध्ये कधीही रात्रीचाही अंधार ठेवू नये. अगदी छोटासा 0 लाईट तरी किचनमध्ये कंटिन्यू पेटत राहू द्यायचा रात्रीच्या वेळेस. आणि जे काही किचन कट्टा असतो, तर काही लोकांचा खूप मोठा किचन कट्टा असतो, तर ते काय करतात का अर्ध्या किचनवरती देवघर बनवून घेतात आणि अर्ध्या जो किचन कट्टा असतो त्याच्यावरती गॅस शेगडी वगैरे त्यांचं सामान असतं. म्हणजे पूर्ण इथून तिथून सर्व अटॅच असते. तर हे चुकीचं आहे. पहिली गोष्ट तर किचनमध्ये मंदिर ठेवायचंच नाही. पण जर आपल्याला काही पर्याय नाही आहे आणि हॉलमध्ये जागा नाही आहे व्यवस्थित आणि बेडरूममध्ये तर आपण देवघर वगैरे ठेवूच नाही शकत, तर त्यासाठी किचनमध्ये जरी आपण देवघर ठेवलं तर थोडासा तरी डिस्टन्स देवघरामध्ये आणि किचनमध्ये नक्की पाहिजे. अगदी 4 बोटं 6 बोटं इतका तरी अंतर दोघांमध्ये पाहिजे. एकदम एक दुसऱ्याला चिपकून नाही राहायला पाहिजे किचन आणि देवांचं मंदिर. तर असं एवढा डिस्टन्स तरी किचन आणि मंदिरमध्ये, म्हणजे आपला जो किचन कट्टा आहे, गॅसचा ओटा वगैरे आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या देवघरामध्ये 4 बोटं 6 बोटं म्हणजे जवळजवळ 5-6 इंच इतका तरी अंतर पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, देवघराच्या वरती, म्हणजे जसं का आपलं हे देवघर आहे आणि इथं वरती अशा कोणत्याही वस्तू वगैरे ठेवू नये किंवा डब्यांचे सेट वगैरे त्याच्यासाठी काढलेले कपाट वगैरे असं अजिबात करू नये. जे काही देवांची जागा आहे ते अगदी मोकळी ठेवायची. कारण देवघरावरती कोणत्याही प्रकारचा सामान वगैरे ठेवायचा नाही. आणि देवघर म्हणजे वरतून असतं, देवाचं जे वरची साईड असते
ती अगदी स्वच्छ ठेवायची. त्याच्यावरती कोणतेही दिवे वगैरे किंवा ज्या शिल्लक राहिलेलं नारळ आहेत काही आहे ते देवाच्या मंदिरावर अजिबात ठेवायचं नाही, कारण याच्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते आणि माता अन्नपूर्णाला पण ह्या गोष्टी अजिबात आवडत नाही. तर ह्या खूप महत्त्वाच्या माहिती होत्या आणि अजून काही माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देईल, कारण सर्व एकाच व्हिडिओमध्ये सांगून टाकलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि ते बघणाऱ्याला म्हणजे अपलोड व्हायला पण खूप वेळ लागतो आणि जास्त मोठा व्हिडिओ लवकर अपलोड पण होत नाही. त्यासाठी आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आजची जे काही माहिती आहे ती इथपर्यंत भरपूर झाली. आता जी काही माहिती आहे ती अजून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देईल तुम्हाला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, कंटिन्यू बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा होता तो. आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला अजिबात विसरू नका. तर उद्या नेक्स्ट व्हिडिओ येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.